सिंधुदुर्गामध्ये मालवणमध्ये पर्यटकांची सध्या प्रचंड गर्दी झाली आहे। विविध किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स खेळले जात आहेत। मालवणी जेवणाचा सुद्धा पर्यटक आनंद लुटतायत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे आता किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। सिंधुदुर्गात पर्यटन मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे। मे महिना आहे आणि मे महिन्याच्या अनुषंगाने हे पर्यटन दाखल होतात आणि याच समुद्र किनारे मालवण जो समुद्र किनारा आहे याच ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात। समुद्र सफारी असेल, वॉटर स्पोर्ट असेल, बनाना राईड असेल, या सर्व समुद्राचा सफारीचा आनंद हे पर्यटक घेतात आणि मालवणमध्ये चिवला बीच आहे, देवबाग बीच आहे, तारकर्ली बीच आहे, हे सर्वच बीच आता गजबजलेले एकत्रित दिसतात आणि अशाच पद्धतीने आता मुंबई ते मे महिन्यामध्येच आक्रमण येतात आणि तिथे आंबा असेल, काजू असेल, फणस असेल, करवंद या सगळ्या फळांचा देखील आस्वाद ते घेतात आणि अशाच पद्धतीने आता पर्यटक हे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आणि पर्यटन क्षेत्र असलेल्या मालवण या नगरीमध्ये आता पर्यटक येत आहेत असं आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन उमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। आम्ही 2 दिवस झाले इथं थांबलेलो आहे। आम्ही इथं मालवणमध्ये समुद्रात इथं पॅरासेलिंग वगैरे 5-6 राईड केलेत। कोकण म्हणजे एक नंबर सर्व बघून मालवण हे ठिकाण खूप सुंदर आहे। आम्ही 2 दिवस झालं मालवणमध्ये आलो आहे। खूप छान वाटलं मालवणमध्ये। मालवणमध्ये आम्ही वॉटर राईड घेतल्या, त्यामध्ये 5 राईड एन्जॉय केल्या। 2-3 फिश आम्ही ट्राय केले, ते पण छान होते आणि मालवण हा कोकणी भाग हा खूप छान आहे। हा ते अप्रतिम राईड वगैरे आहेत, 5-6 राईड आहेत। परत जेवण पण एक नंबर आहे, एक नंबर बीच आहे। फॅमिलीसाठी आपण घेऊन येऊ शकता।